नमस्कार शेतकरी बंधुवांनो. आज आम्ही आलेलो आहोत चौघान या गावात. चौघान हे गाव येतं रामटेक क्षेत्रात नागपूरजवळ. इथे ही आपली 50% भुसावाली मशीन आलेली आहे. याचा आता सध्या कटर बार उतरवत आहोत आपण. क्रेननी कटर बार बघितलं जसं तुम्ही सहज एक 5 मिनिटात कटर बार उतरते. ते JCBनी वेळ लागतो. जसं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की JCBनी कटर बार उतरत आहे. क्रेननी कधीही बेटर असतं. थोडं तुम्हाला जर मशीनबद्दल सांगतो म्हटलं तर ही मशीन आहे आपली 50% भुसेवाली मशीन. समोरचा टायर जो आहे तो 15चा येतो. मागचा टायर जो आहे तो 750-16चा येतो. 50% वाली मशीनमध्ये ही जी मागची टँक आहे ही टँक येते तुमची 5 क्विंटलची. ही कंपनी फिटेड टँक आहे. त्यानंतर जी 100% भुसावाली मशीन आहे त्यामध्ये तुमची 10 क्विंटलची टँक येतं आणि त्याचा थ्रेशिंग ड्रम मोठा येतो आणि त्याला SMS सिस्टीम, त्याला स्ट्रॉ मॅनेजमेंट सिस्टीम पण म्हटलं जातं, ते पण येत असतं. स्ट्रॉ मॅनेजमेंट सिस्टीम आपली 50% भुसेवाली मशीनला येत नसतं. आणि तसंच हिचा थ्रेशिंग ड्रम जास्ती लहान नसतो, थोडा लहान असतो. कारण की 100% भुसेवाल्या मशीनमध्ये आपला गहू पूर्णतः आतमध्ये जात असतो. कारण की गव्हाचा 100% भुसा बनतो. पण या मशीनचं तसं नाही. या मशीनचा 50% भुसा बनतो. नंतर सांगतो म्हटलं तर थ्रेशिंगचे 2 ड्रम येत असतात. एक येते गव्हाचा आणि हा एक येत असतो जो धानावर पण चालतो. तर हा स्पेसिफिकली धानाचा ड्रम असतो. आणि आता मशीन सध्या गव्हाच्या सेटिंगवर आलेली आहे. तर गव्हाचा ड्रम इन्स्टॉल्ड आहे. मी तुम्हाला थोडा गव्हाचाही ड्रम दाखवून देतो. जो आता लागलेला आहे आतमध्ये हा गव्हाचा ड्रम आहे. तर आता आपण हे मागे एक बेड बनवलेला आहे ज्यावर आपली मशीन इझिली लँड होऊ शकेल. या प्रकारे आता मशीनला स्टार्ट करून बस रिव्हर्समध्ये घेऊन आपण एक मशीन उतरवू शकतो. या प्रकारचं काही आपण सेटअप केलेलं आहे. हे सगळं कसं वेळेवरच केलं जातं. कोणी त्याच्याबद्दल प्रिपेअर नाही राहू शकत कारण की ट्रकची पण हाईट राहते, सगळ्या गोष्टी राहत असतात. हे तुम्हाला आता थोडं कस्टमरला भेटवतो. हे रवी भाऊ आहेत आपले कस्टमर. यूट्यूब चॅनल आहे आपला. हाय म्हणा. हाय. तुमचं गाव नाव पत्ता सांगून द्या. चौगान, तहसील रामटेक, जिल्हा नागपूर. आणि मशीनचा जर माल काढायचा असेल तर तुम्हाला संपर्क कसे करणार ते लोक? 9011 36 13 41. आणि हे त्यांचे पूर्ण मित्रमंडळी इथे उभे आहे. हाय म्हणा रे लवकर. तर आता या प्रकारे मशीन उतरलेली आहे आपली. आता जे फिटिंग राहील ते राहील समोरच्या कटर बारचं. कटर बार आपण सध्या इकडे ठेवलेला आहे. हा कटर बार आहे इथे. मशीन आता उतरली. मशीन उतरली की आता कटर बार फिटिंग करायची. तशी बघतो म्हटलं तर आपण मशीनची सेटिंग कंपनीतूनच होऊन येतं. पण आपण एकदा आता फील्डमध्ये चालू कटर बार फिट केल्यानंतर त्यानंतर जे काही मायनर सेटिंग राहतं ते आमचा फोरमॅन करतोच. आणि मग देन मशीन इज रेडी टू गो. काही आपण कटिंगसाठी घेऊन जाऊ शकतो. म्हणजे सगळं काही सुरळीत कंपनीतूनच येत असतं. आपल्याला मशीन आल्यानंतर फक्त मशीन उतरवणं आणि कटिंग करायला घेऊन जाणं. जसं आपला ड्रायव्हर येतो तसं. इतकं इझी आहे मशीन आल्यानंतर एकदाचं. तर बघा आता मशीनची पूर्णतः ॲसेसरीज जी आहे ती लागलेली आहे. वरचा टब झाला, त्यानंतर मिरर्स झाले. मिरर्स झाल्यानंतर आपली जे पाण्याची कॅन येतं, त्यानंतर टूल किट येतं. हे सगळं गोष्टी मशीनला लागलेल्या आहे. त्यानंतर ही जी मशीन आहे बेसिकली ही मशीन आहे 50% भुसेवाली. 50% भुसेवाली असल्यामुळे हिला SMS सिस्टीम नाही आहे. मागची ही जी तुम्ही टँक बघत आहे ही 5 क्विंटलची टँक आहे. याला हायड्रोलिक सिस्टीमसुद्धा आहे. त्यानंतर JSW कंपनीचा लोहा यूज केलेला आहे. मशीनमध्ये आपलं जे काही यूज केलेलं आहे सगळं ब्रँडेड कंपनीचंच आहे. त्यानंतर MRFचे टायर दिलेलं आहे हिला. MRF किंवा BKTचेच टायर येतात. नंतर मशीनवर जागोजागेवर सगळे बेल्टची मार्किंग केली आहे. जसं इथे पूर्ण G60चे बेल्ट चार्ट आहे. त्यानंतर तुमचे सगळे बेल्ट जे आहे ते PolyF+ या कंपनीचे येते. तुम्ही जर गुगलवर जरी बघाल तरी ही कंपनी उच्च कंपनी मानला जातो. त्यानंतर हे जे थ्रेशर आहे, थ्रेशर कधी जाम जरी झाला आपला तर ह्याच्यात आपण जो रॉड असतो जॅकचा तो टाकून उलटं फिरवलं तरी आपलं थ्रेशर फ्री होऊन जातं. याला इझी ॲक्सेसिबल थ्रेशर म्हटलं जातं. त्यानंतर हा जो कटर बार आहे हा कटर बार आहे मोटराईज कटर बार. नॉर्मल कटर बारला हॅबल असतं पण याला मोटरसुद्धा दिलेली आहे आणि खालून हॅबलसुद्धा दिलेली आहे.
आणि आता नवीन मशीनमध्ये चेंज जर सांगतो म्हटलं तर मशीनमध्ये बेल्ट्स खूप कमी केलेले आहे. बेल्ट कमी करून सगळ्या चेन दिलेल्या आहे मशीनमध्ये. चेन दिला असल्यामुळे कस्टमरचा काय असतो, मेंटेनन्स कमी होऊन जातो. जसं तुम्हाला आता दाखवतो, इकडे पहिले बेल्ट होते, हे सगळे बेल्ट कमी करून आता चेन येत आहे. त्यानंतर कंपनीचे समोरचे पण फ्युचर प्लॅन्स खूप छान आहेत. मशीन अजून त्यांनी छान करण्याचा रोज प्रयत्न करत आहे, की रोज जे काही इम्प्रूव्हमेंट्स होऊ शकते त्या इम्प्रूव्हमेंट सगळे लोक करतच आहे. त्यानंतरच आपली मशीन जी बनते त्यांची थिंकिंग बघा किती सुंदर आहे. जवळपास हे जे गोष्ट आहे, आपल्या टायरला माती चिपकली नाही पाहिजे, म्हणजे टायरला माती चिपकते ते पूर्ण काढण्यासाठी हे दिलेलं आहे, जेणेकरून टायर हेवी नाही झाला पाहिजे आणि मशीनला ताकद नाही लागली पाहिजे जास्ती. त्यानंतर हा रॉकी कंपनीचा गिअरबॉक्स येतो आपल्या मशीनला, जो की हेवी ड्युटी गिअरबॉक्स आहे. त्यानंतरच डिस्क ब्रेक आहे, दोन्ही साईडला फ्रंट दोन्ही डिस्क ब्रेक्स येतात. त्यानंतर हे जे आहे हे एलिव्हेटर आहे, एलिव्हेटर कवरिंगमध्ये आहे, ओपन एलिव्हेटर नाही आहे. डबल ॲक्टिंग पॉवर स्टिअरिंग आणि खूप काही छान छान गोष्टी आहेत. त्यानंतरच जागोजागेवर जिथे कुठे बेरिंगला ग्रीसिंगची गरज असते सगळ्या जागेवर ग्रीस गनचं नोझल दिलेलं आहे आपल्या मशीनला, जेणेकरून कंटिन्यू बेरिंगला ग्रीस मिळत राहणार आणि जे विअर अँड टिअर असतात ते कमी होणार. जेवढं ग्रीसमुळे स्मूथ चालेल, म्हणजे ड्राय चाललं तर बेरिंग लवकर फुटतात, पण तिथे जर ग्रीसिंग कंटिन्यू चालू राहिली तर ते तुमचं विअर अँड टिअर कमी होते आणि बेरिंग लवकर फुटत नाही. तर जसं की इथे हा फॅन आहे, फॅनलासुद्धा ग्रीस गनचा पॉईंट दिलेला आहे कंपनीने. आता जे तुम्ही धान बघत आहे कर्र झालेला धान आहे. आता याच्यावर आम्ही डेमो देत आहोत कस्टमरला. मशीन उतरली, मशीन फिट झाली, सगळं काही झालं. त्यानंतर आता बस डेमो दाखवायचं आहे. ॲक्च्युली काय आहे, आमच्याकडे एक यवतमाळ नांदेडहून पार्टी आलेली आहे, त्यांना मशीनचा भुसा पाहायचा आहे. पण जसं की आता संध्याकाळ झाली आहे, त्यांना भुसा बघूनच घरी जायचं आहे, म्हणून आम्ही मशीनची पूजासुद्धा न करता पहिले त्यांना भुसा काढून दाखवत आहोत आणि नंतरच मग आम्ही पूजा वगैरे करणार आहोत. तर आता तेच थोडं बघून सेटिंग वगैरे करून मशीन चालू होते. मी दाखवतोच तुम्हाला आता कटिंग कोणत्या प्रकारे होते. तर बघा आता काही या प्रकारे कटिंग स्टार्ट झालेली आहे आपल्या मशीनची. एक नंबर प्रकारे धान काढत आहे आता मशीन. बघा धान नाही, सॉरी गहू आहे. सोबतच भूसा पण येत है. तो अभी ये कंपनी से फोरमैन आए सिद्धू पाजी, इनका अपन रिव्यू ले रहे हैं. कैसे चालू है मशीन पाजी? आपके सामने ही है, सभी देख रहे हैं. कैसे पीछे दाना तो नहीं आ रहा, देख कितने आदमी ढूंढ रहे हैं, एक को भी मिला तो बता दो. आप सभी को बोलो कैसे चल रही है. कुछ दाना मिल रहा है आपको? नहीं, एक भी दाना नहीं मिल रहा है और अच्छी कटाई हो रही है. ये सभी आदमी ढूंढ रहे हैं, पीछे देख लो. सभी पूरा ढूंढ और रहे हैं ओस हम. पड़ चुकी है, देखो पूरी ओस है, कच्चा भी माल है. देखो कुछ भी पीछे नहीं छूटा, मैं पीछे पहले देखा है. दाना भूसा निकला भी हुआ. अच्छा बन रहा है उसका, भूसे भी. आणि माल अजूनपर्यंत व्हायला नाही आहे. कर्र ज्याला आपण म्हणतो, मालात अजूनही नमी आहे. त्यानंतर जे आपले पाहुणे आहेत नांदेडवरून आलेले आहेत, त्यांचा आपण आता रिव्ह्यू घेऊया की त्यांना कशी वाटत आहे मशीन. तर सांगा साहेब, मशीन कशी वाटत आहे? मशीनचं काम नंबर 1 आहे. लाईनमध्ये पण काही असं शेतकऱ्याचं कुठल्याही प्रकारचं नुकसान आम्हाला तर दिसून नाही आलं. आणि शेतकऱ्यांनी ही मशीन लावायला काही हरकत नाही कुठे. त्यानंतर अजून त्यांनी भुसा नाही बघितला आहे. आपण आता एक राऊंड झाल्यानंतर मशीनचा भुसा दाखवू. भुसा झाल्यानंतर मग अजून रिव्ह्यू घेऊ. अब बता गाड़ी कैसे चल रही है? अच्छी चल रही है. कैसी लगी आपको गाड़ी दिखने में? अच्छी लग रही है. सुंदर है. तुम देखने आई कहाँ से? रामटेक. रामटेक से देखने आई है, देख लो. बिल्कुल बिल्कुल, देखो देखो रामटेक से आ रहे लोग यहाँ था गाड़ी देखने के लिए. आणि आता एक मशीन मालकाला विचारू तुमचा काय रिव्ह्यू आहे. साहेब, हे आहे मशीन मालक महाजन साहेब, यांचा आता रिव्ह्यू घेऊया आपण की यांचं काय म्हणणं आहे. सांगा तुमचा थोडक्यात रिव्ह्यू सांगा मशीनबद्दल. नमस्कार, माझे नाव प्रकाश महाजन आहे. मी मशीन घेतलेली आहे ब्रह्मपुरीवरून. मशीनचा परफॉर्मन्स खूप चांगलेला आहे. आता गहू पूर्णपणे चांबट आहे, तरी बी त्यांच्यामध्ये लोंबाची एक बी दसी जात नाही. वरतून गहू जाण्याचे पाहायला मी जात असेल बा म्हणून, पण गहू तर काहीच जाऊ नाही राहिलं चांबट असल्यामुळे बी. गहू तर मशीन खूपच पण छान आहे, जसे सांगितले होते भाऊनी त्याच्यापेक्षा बी छान आम्हाला परफॉर्मन्स भेटला त्याच्या. मी म्हणतो की सर्वांनी मशीन घ्यायचा प्रयत्न करावा पानेसर कंपनीची.
आणि भाऊचा रिव्ह्यू बी बहुत चांगला आहे. तुम्ही घरचे लोक आहेत तुम्ही आता पब्लिक पाहू शकता किती पब्लिक आहे इथे मशीन बघायसाठी. पूर्ण गाव जमा झाल्यासारखं गाव जमा झालेलं आहे. बघा तुम्ही सगळे लोक जे रस्त्यावर थांबताना सुद्धा. आणि आता आम्ही इथे सकाळी 7 वाजतापासून आलो तेव्हापासून बिलकुल मशीनचं काम करत आहोत. आणि आता हे बघा मागच्या टँकमध्ये भुसा सुद्धा जमा झालेला आहे. भुसाची आता भुसा खाली गेल्यानंतर क्वालिटी बघू आपण की भुसाची क्वालिटी कशी येतं. तर आता भुसा आपण खाली गेलेला आहे भुसा टँकमधून. तर आता भुसाचा आपण रिव्ह्यू घेऊया की भुसाचा रिव्ह्यू कसा आहे. आता आपण ज्या मशीननी काढला आहे त्याचा आपण ग्रेन टँक खाली करत आहोत. तुम्हाला आता मी ग्रेन टँकमधून माल दाखवतो मालाची क्वालिटी कशी निघते बघा. सिद्धू पाजी है अपने. अच्छा निकला माल.